शिवसेना भवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। आम्ही केसेस अंगावर घेतल्या तेव्हा शिवसेना उभी राहिली, घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे आपण नाही शरद पवारांनी पुस्तकात लिहिलंय। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरलं की खराब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल। जनतेनं तुम्हाला खोक्यात बंद केला, ठाकरेंवर टीकास्त्र। आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू, आरोप सिद्ध झाल्यावर कठोर कारवाई होणार, कुणालाही पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जीबीएस हा आजार पाण्यामुळे नव्हे, कोंबड्यांमुळे, कच्चे मांस खाल्ल्याने जीबीएसची लागण, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। सुरेश धस यांना राजकारणात अडकवलं जातंय, तुरुंगात काय होतंय हे आपण सांगणार, आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढणार, करुणा शर्मांचा गंभीर इशारा। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी, घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आपल्या संवेदना, जखमींनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना। अमरावती जिल्ह्यात 20 केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ, लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला मोठं यश, यावर्षी राज्यामध्ये 2,97,430 टन तूर खरेदीचं उद्दिष्ट। अरुण गवळीच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांची हजेरी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी यांनी उपस्थिती लावली, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नेते बाळा नांदगावकर यांसोबत भाजप आमदार कालिदास कोळंबकर, काँग्रेस नेते मधू चव्हाण यांची सुद्धा उपस्थिती। निसर्गाचा अद्भुत चमत्कार अमरावतीच्या चिखलदऱ्याच्या देवी पॉइंट येथील मंदिरात 3ही ऋतूंमध्ये मंदिरात थंड पाण्याचा वर्षाव, मोठ्या दगडातून होतोय पाण्याचा वर्षाव। पोहरादेवीत संत सेवालाल महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा, समाधी मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली, यावेळी हजारो भाविकांनी लावली उपस्थिती। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुंदर पर्वणीचे आयोजन, मुंबई मनपा आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीनं मुंबईमधील आकर्षक झाडं, फुलं, फळं आणि भाज्यांचे प्रदर्शन, मुलुंडच्या डॉक्टर चिंतामणी द्वारकानाथ देशमुख उद्यानात प्रदर्शन आयोजित। मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या विनाताई आहेर यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पटकावलं कांस्य पदक, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली चमकदार कामगिरी। नांदेडमध्ये पार पडली 27वी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा, या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 18 संघ सहभागी, 300 कलावंतांनी केलं नृत्य सादर, स्पर्धेला कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची प्रमुख उपस्थिती। नांदेडच्या नायगाव तालुक्यात यंदा मिरच्या लागवडीला शेतकऱ्यांचा कल, तर यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीतून चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। नांदेड ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावरील गाडेगाव परिसरातील आसना नदीवरील पुलाचे कठडे तुटले, तक्रार करू देऊनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष, बांधकाम विभागाने संरक्षण कठडे बांधून द्यावेत, प्रवाशांची मागणी। लातूर जिल्ह्यातील ढाळे गावात गाईचं डोहाळ जेवण उत्साहात पार, कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, शेतातून चालत घरी जात असताना घडला अपघात। जालन्यात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कारवाईत 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, जालन्याच्या चंदन झीरा पोलिसांची कारवाई। हिंगोलीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक, या प्रकरणी 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतातील कामासाठी महिला मजूर घेऊन जाणारी ऑटो रिक्षा पलटी, 5 महिलांसह ऑटो चालक जखमी, अकोला जिल्ह्यातील पारस गावाजवळ घडली घटना।
सिल्लोडमध्ये नॅशनल मराठी प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन, यावेळी चिमुकल्यांचं जोरदार सादरीकरण, तर मोठ्या संख्येने पालक आणि शिक्षक उपस्थित. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा वाहिनीवरून चोरून नळ कनेक्शन वापरण्यात येते. या प्रकरणी महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग अधिकाऱ्याने केला तोफखान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पैठण तालुक्यात यंदा 12,133 हेक्टरवर गव्हाची पेरणी. गव्हाचे पीक चांगलेच बहरलेत. उत्पादनात मोठी वाढ होणार, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सिल्लोड तालुक्यातील भवनमधील पुलावरील संरक्षण कठडे तुटल्याने वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, त्यामुळे ठिकाणी अपघाताची मोठी शक्यता निर्माण. इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सव 2025चं आयोजन. हर्षवर्धन पाटील आणि राजेंद्र पवार यांनी दिली या कृषी महोत्सवाला भेट. मिरज येथील एक्सेल पेन्सिल या कंपनीमध्ये आग, अग्निशमन दल पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सोलापुरात सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुकीने रथोत्सवाला केली सुरुवात. महाराजांची पालखी आणि रथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी. परभणीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे स्वाभिमानीचे जोडे मारो आंदोलन. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत केला निषेध व्यक्त. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलापर्यंत 5,000 झाडांचं वृक्षारोपण. दुभाजकात पालिकेच्या वतीनं करण्यात आलं सुगंधी फुल झाडांचं वृक्षारोपण. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाला द्राक्षांची आरास. नाशिकमधील भाविकांनी केली द्राक्षांची आरास. दरवर्षी या भाविकांकडून देवाला केली जाते द्राक्षांची पूजा. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मेहुणा राजा येथे जाऊन घेतलं संत चोखामेळा यांचं दर्शन. सपकाळ हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या काळात या परिसराचा विकास झाला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.